स्ट्रॉबेरी म्हटलं की आपल्याला सर्वप्रथम नाव लक्षात येतं ते म्हणजे महाबळेश्वरचं। महाबळेश्वर हे स्ट्रॉबेरीसाठी जगप्रसिद्ध होत चाललेलं आहे। त्यानंतरच कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। त्याच उद्देशाने आता नंदुरबार जिल्ह्याच्या दुर्गम भागांमध्ये देखील स्ट्रॉबेरीचं योग्यरित्या उत्पन्न घेतलं जात आहे। स्ट्रॉबेरीचं यशस्वी प्रयोग गेल्या 3-4 वर्षांपासून या भागामध्ये होत आहे। इथल्या आदिवासी बांधवांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत। स्ट्रॉबेरीपेक्षाही अत्यंत उत्कृष्ट दर्जाची स्ट्रॉबेरी, आंबट गोड चवीची स्ट्रॉबेरी सध्या इथल्या भागांमध्ये घेतले जात आहेत। थंड हवेचे ठिकाण देखील आहे। या कारणाने या भागांमध्ये स्ट्रॉबेरीचं योग्यरित्या आणि यशस्वीरित्या स्ट्रॉबेरीचे पीक ही येऊ लागलेलं आहे। इथले आदिवासी बांधव आपल्या शेतात पिकवलेला जो माल आहे, जो स्ट्रॉबेरी आहे, ती स्ट्रॉबेरी या पद्धतीने पॅकेजिंग करून स्वतः स्टॉल लावून या ठिकाणी विकतानाचं पाहायला मिळतंय। या निमित्ताने गेल्या 3-4 वर्षांपासून इथल्या स्ट्रॉबेरीचं मोठं हब या भागांमध्ये तयार झालेलं आहे। येणाऱ्या काही दिवसात इथल्या स्ट्रॉबेरी लागवडीचा कल देखील वाढणार आहे आणि योग्यरित्या विशिष्ट चवीच्या आणि चांगल्या दर्जाचे स्ट्रॉबेरी सध्या सातपुड्यांमध्ये पिकवलं जात आहे। नंदुरबारून सागर निकवाडे, साम टीव्ही न्यूज। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।